ही कोणत्या युद्धाची तयारी सुरू आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। आता एक नजर या दृश्यांवरही टाका। आधी साधे बॅरिकेड्स, मग त्यांना तारांचं कुंपण, मग सिमेंटचे बॅरिकेड्स, त्यामध्ये कॉन्क्रीटचा भरणा, आणि हे कमी म्हणून की काय, त्यानंतर मातीनं भरलेले कंटेनर। ही दृश्य सीमेवरचीच आहेत, पण दोन देशांमधल्या सीमेवरची नाहीत, तर राजधानी दिल्लीच्या सीमेवरची। हमीभाव कायद्यासह वेगवेगळ्या मागण्यांसाठी उत्तरेकडच्या राज्यातल्या बळीराजानं पुन्हा एकदा दिल्ली चलो आंदोलनाची हाक दिली। पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून येणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्लीबाहेरच रोखण्यासाठी ही तटबंदी उभारण्यात आली होती। मंगळवारी सकाळी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेनं कूच केली। दिल्लीच्या सीमेवर अनेक ठिकाणी शेतकरी आणि सुरक्षा यंत्रणा आमने सामने आल्या। शेतकऱ्यांना माघारी धाडण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या। शेतकऱ्यांची एकच पळापळ झाली। एका मोठ्या पुलावर जमलेल्या शेतकऱ्यांवर पाण्याचा फवारा मारण्यात आला। शेतकऱ्यांनी पुलालगतच्या शिवाराकडे धाव घेतली आणि मग पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणा आणि शेतकरी यांच्याकडून एकमेकांना निशाणा करणं सुरू झालं। आंदोलन हे काही 1-2 दिवसांचं नाही, हे वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही। शेतकऱ्यांच्या सर्व शेतमालाला हमीभाव देणारा कायदा करावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, शेतकरी आणि शेतमजुरांची कर्जमाफी करावी, भूमी अधिग्रहण कायदा 2013 पुन्हा एकदा लागू करण्यात यावा, लखीमपूर खीरी इथल्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत आणि सरकारी नोकरी देण्यात यावी, मुक्त व्यापार करार रद्द करण्यात यावा, संविधानाची 5वी सूची लागू करून आदिवासींच्या जमिनीची लूट थांबवण्यात यावी, खोटी बियाणं, कीटकनाशकं, खतं तयार करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात कायदा करण्यात यावा, शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून उचलली जाणारी कठोर पावलं सर्वांनाच पटणारी नाहीये।